बुलढाण्यात शिधापत्रिकाधारकांच्या ताटात निकृष्ट धान्य टाकण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। किडे लागलेली ज्वारी तांदूळ वाटप केल्याचा आरोप करत युवा सेनेने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या रेशन धान्याबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना किडे लागलेली, उंदरांच्या लेंड्यांनी भरलेली आणि पूर्णतः निकृष्ट अशी ज्वारी व तांदूळ वाटप केलं जात असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेने केला आहे। विशेष म्हणजे या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुका प्रमुख ओम गायकवाड यांनी यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता। मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा तेच निकृष्ट आणि बोगस धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आलं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या युवा सेनेने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। गरिबांच्या अन्नाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं म्हणजे प्रशासनाचा बेशरमपणा आहे, असा आरोप आंदोलकांनी केला। दोषी धान्य पुरवठादारांवर तात्काळ कारवाई, संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन आणि नागरिकांना दर्जेदार धान्य मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे। या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव वाढला असून आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण बुलढाण्याचं लक्ष लागलं आहे। वारंवार बोगस येतं, पण यावेळेस जास्तच बोगस आलेलं आहे। तर त्याच्यावर तुम्ही चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे पुरवठादारावर। मग त्यांनी त्यावेळेस त्याचं ठीक आहे म्हणे, याच्यानंतर धान्य खराब येणार नाही, पुन्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा धान्य खराब आलं। बरं, आम्ही ते आंदोलन दिलं होतं, तो लेखी निवेदन दिलं होतं, त्याचं आम्हाला उत्तर येणं अपेक्षित होतं। किंवा पुरवठादाराला तुम्ही नोटीस दिलं का, सूचना केल्या का, जे इथून जे निरीक्षक अधिकारी आहेत त्यांना काय सूचना केल्या, बरोबर आहे, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं का, काय कारवाई केली, किंवा आम्हाला एखादा शब्द त्याच्यावर किंवा याच्यानंतर धान्य बोगस येणार तसं कोणतंच उत्तर दिलं नाही आम्हाला। तुमचं समाधान करायला उत्तर दिलंच नाही ना। बरं, आज जाऊ द्या म्हटलं, हे तुम्ही याचा फक्त गरज आहे, आत्ता बनवून आणलेले तुम्ही वाद घ्या, फक्त किती करावे। मग एवढं खराब जरी लोकांना खाऊ घाल राहिले, आमचं म्हणणं आहे की तुम्ही पण याचे 2 घास का, आम्ही तर खातो, तुमच्या माघारी खातो, तुमच्या समोर बी खातो, तुम्ही बी आमच्यापेक्षा 1-2 घास खाऊन पहा। आणि तेवढ्यासाठी त्या इथं बोलवलं होतं, तर त्यात इथं 100 फुटावर बसेल, त्यांचं इथं यायला वेळ नाही.